नमस्कार मित्रांनो, मागील इतिहासाच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाला सुरुवात केली। याची प्रस्तावना, इतिहास लेखन व संशोधन पद्धती, इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन व युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मुद्द्यांविषयी थोडक्यात आढावा घेतला। यामध्ये इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासाची मांडणी कशा प्रकारे करता येते हे पाहिले। या भागात आपण इतिहास लेखनाविषयी ज्या विचारवंताने आपले विचार मांडले, इतिहास लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कशावर आधारित इतिहास असावा असे विचार ज्यांनी मांडले त्यामध्ये रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, कार्ल मार्क्स, लिओपोल्ड वॉन रांके आणि मायकल फुको यांचे विचार, तसेच ॲनल्स प्रणालीचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास यावर लेखनाचा अभ्यास आपण या पाठात ई क्लासच्या माध्यमातून करणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। महत्वाचे विचारवंत। इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला। त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया। रेने देकार्त 1596 ते 1650। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते। त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता। त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड ह्या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो। एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय। व्हॉल्टेयर 1694 ते 1778। व्हॉल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते। व्हॉल्टेयर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला। त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला। त्या दृष्टीने व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल। जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831। या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला। इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो। त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले। त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली। एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे। हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे। जाणून घ्या। हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजेच डायलेक्टिक्स असे म्हटले जाते। या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर
त्या दोहोंचे सार ज्यात सामावले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. लिओपोल्ड व्हॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीत प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज ह्यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त संकल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे याच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहासलेखन. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमोन द बोव्हा ह्या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. मायकेल फुको 1926
ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा पद्धतीने कागदपत्राची पडताळणी, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने कसे मांडले गेले, घटना कालक्रमानुसार फक्त नसून तर त्यामध्ये शेती, अर्थव्यवस्था, व्यापार यांचा सुद्धा इतिहास लिहिला जातो. अशा पद्धतीने सुद्धा इतिहास लिहिता गेला पाहिजे यावर अनेक विचारवंतांनी जे विचार मांडले त्याचा आपण थोडक्यात या पाठामध्ये अभ्यास केला. या पाठात काही आलेले शब्दकोश या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करावा. आणि हे प्रकरण या ठिकाणी संपलेले आहे. याची टेस्ट सुद्धा होणार आहे, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा. धन्यवाद.